रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब, स्वागत. प्रॉपर्टी ठाणे पश्चिम खरं आजचा फ्लॅट आहे जो बजेट फ्लॅट असणार आहे, कमी पैशाचा फ्लॅट असणार आहे. आणि फ्लॅटचा जर लोकेशनचा विचार केला तर कोलशेत रोडला एक खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यात सुसज्ज अशा अमेनिटीज असणार आहेत. मोठं एक टाउनशिप आहे, त्या टाउनशिपमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्याच अशा चांगल्या पद्धतीच्या ॲम्युनिटीज असणाऱ्या ठिकाणी हा 1.5 BHKचा फ्लॅट आहे. ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 560 कार्पेट असणारा 1.5 BHKचा फ्लॅट आहे. जो फ्लॅट जर तुम्ही बघितला तर तुमच्या बिल्डिंगमधनं समोर जर बघितलं तर बाकी बिल्डिंगच दिसणार, खाली बघितलं तर गार्डन दिसेल आणि मिडल फ्लोअरला फ्लॅट आहे. बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस तशी बघितली तर जवळजवळ 29 माळ्याची बिल्डिंग आहे आणि त्याच 29 माळ्याच्या मिडल फ्लोअरवरती असणारा हा 1.5 BHKचा फ्लॅट आहे. आणि जर तुम्ही फ्लॅटचं खरं बाहेर जाताना डायरेक्शनचा जर विचार केला तर नॉर्थ ईस्ट फेसिंगचा हा असणार आहे. बाहेर जाताना नॉर्थ ईस्ट आहे आणि तुम्ही जर बघितलं ह्या साईडला 2 घरं आहेत, समोरच्या साईडला 2 घरं आहेत आणि इकडे जर आपण लावतो तिथे तुम्हाला 2 लिफ्ट आहेत, परत इथे 2 फ्लॅट तुम्हाला इथे पण मिळणार आहेत. अशा पद्धतीचा हा फ्लॅट खरं असणार आहे. जिथे ज्यांना नवीन प्रपंच चालू करायचं आहे, मला असं वाटतं ते कमी बजेटचा हा त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला नक्की असू शकतो. घराच्या आतमध्ये जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक शू रॅकसाठी किंवा काही स्टोरेज जर बनवायची तिथे जागा आहे. नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक मोठं किचन आहे. जे किचन जर तुम्ही बघितलं तसं एल शेपमध्ये असेल आणि इकडे जर बघितलं तर बाकी इथे तुम्हाला स्टोअरसाठी खूप मोठी जागा आहे. किचनमध्ये जर तुम्हाला स्टोअर ठेवायचं तर स्टोअरसाठी तुम्हाला इथे एक मोठी जागा उपलब्ध असणार आहे. अशा फ्लॅटला जर रेंटचा आपण विचार केला तर साधारणतः 32,000 रुपये तुम्हाला ह्याचं रेंटही मिळेल. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, OC, CC सगळं, सोसायटी वगैरे सगळं झालेलं असणार आहे. नंतर तुमचा हा हॉल आहे. हॉल जर बघितलं तर हॉलमध्ये तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे एक AC मिळेल आणि ACचं जर तुम्ही इकडनं बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी असणार आहे. ज्या खिडकीतनं तुम्हाला समोर खरं बिल्डिंगच दिसेल, पण असं तुम्हाला मस्तपैकी सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथं आतमध्ये घरामध्ये नक्की येईल. इकडे जर आला तर तुम्हाला इथे एक थोडासा तुमचा जर डायनिंग सेट लावायचा असेल तर डायनिंग सेटसाठी जागा उपलब्ध असणार आहे. ह्या साईडला आला तर इथे तुम्हाला परत एक छोटंसं बेडरूम आहे. ज्या छोट्याशा बेडरूममधनं बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनला खिडकी वरती हिताची कंपनीची AC, अधिक इकडे जर तुम्ही बघितलं तर कपाट लावण्यासाठी एक सुंदर आणि चांगली जागा तुम्हाला इथेही मिळणार आहे. छोटं इथं थोडंसं छोटं आहे, पण स्टडी रूम म्हणा किंवा जर एखादा माणूस व्यवस्थित सगळं ॲडजस्ट होऊ शकतं. नंतर इथे आलं तर एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला मिळतं. आणि जर इकडे आपण आलो तर इथे तुम्हाला एक परत तुमचं वॉशिंग मशीन किंवा कपडे वाळवण्यासाठी एक सुंदर आणि चांगली जागा तुम्हाला इथे पण उपलब्ध मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा खरं 1.5 BHKचा फ्लॅट आहे. नंतर पुढे आलात तर तुम्हाला इथे परत एक छोटंसं परत मोठं बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता हिताची कंपनीची AC. इथे आलात तर इथे तुम्हाला परत कपाट लावण्यासाठी एक मोठी जागा, नंतर तुमचं बेड वगैरे ह्या साईडला सुसज्ज लावू शकता. आणि इकडे जर बघितलं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत एक खिडकी आणि खिडकीतनं समोर बघितलं तर मात्र बिल्डिंग दिसणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो ह्या बेडरूममधनं तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर ह्या इकडे खिडकी आहे, पण याच्यातनं तुम्हाला ते ACचे जे आउटलेट्स वगैरे जे लावायला जागा आहे ती इकडे उपलब्ध मिळते. ह्याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंगही मिळेल. मेंटेनन्सचा विचार केला तर 6,000 रुपये याचं मेंटेनन्सही असणार आहे. अशा पद्धतीचा हा एक आपल्याकडे 1.5 BHKचा फ्लॅट आहे. जे मंडळी अशा कमी बजेटचा फ्लॅट बघत आहेत, 1 BHK याच्याऐवजी थोडासा मोठा 2 BHK हवा असेल, त्यांच्यासाठी हा एक फ्लॅट उपलब्ध आपल्याकडे असणार आहे. राहिला प्रश्न किमतीचा तर 85 लाख रुपये याची सांगताना ठेवलेली किंमत आहे. पण 85 लाख रुपीज निगोशिएबल असणारा हा फ्लॅट असणार आहे. याच्यात तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन वगैरे जरी घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला लोन वगैरे नक्की मिळू शकतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा चांगल्या अमेनिटीचा टाउनशिपमध्ये जर कोणाला फ्लॅट हवा असेल तर हा एक फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आपण दाखवण्याचा कार्यक्रम रोजचा करतोय, जेणेकरून आमच्याकडनं रोज तुम्हाला नवीन नवीन काहीतरी भेटत राहावं. त्याच्यातनं तुम्हाला ते आवडावं किंवा नाही आवडावं, पण आमचं काम आम्ही करतोय. तर मला असं वाटतं त्या कामासाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये तुम्ही आम्हाला सबस्क्रायबर्स करा, शेअर करा, ते सगळं करा. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून मग मला पण असं वाटेल की माझं काम योग्य रीतीने चाललेलं आहे. तर त्या संत मंडळी, रामकृष्ण हरी.